नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करीत आहे तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल रसिका पाटील सुभेदारमध्ये। मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले की आपल्या पदयात्री मुलुंडवरून पालखी घेऊन कारल्याला निघाले आहेत। आज आपल्या आईची जत्रा आहे। चला तर मग वाट कसली बघताय, चला जाऊया आपण पण आईच्या जत्रेला कारल्याला। चोरांपासून आपण सावध राहायचं आहे। आमच्या पोलिसांना, आमच्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आपण सहकार्य करायचं आहे। आता आपण आलो आहोत मुलुंडच्या पदयात्रींना भेटायला त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच भक्त निवासमध्ये। मी कैलास रघुनाथ पाटील। आणि किती वर्ष झाली पालखीला ते सांगा? या पालखीला आता 25वे वर्ष आहे। रौप्य महोत्सवी आणि मानाची पालखी आहे। आता पालखीबद्दल 25 वर्ष झाली, तर काय काय प्रोग्राम केले तुम्ही? आम्ही आता बरेच प्रोग्राम झाले या 25 वर्षामध्ये। ब्लड कॅम्प, मेडिकल कॅम्प आणि शिक्षणासाठी मुलांना मदत आणि सांस्कृतिक कार्यक्रम, समाजाचे कार्यक्रम, असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत। आणि आता 25 वर्ष झाली तर सगळ्या भक्त मंडळींमध्ये पण उत्साह दिसून येतोय। तर तू कसं सहकार्य केलं भक्तांनी आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं? आई एकविरा देवीच्या आशीर्वादाने गेले 25 वर्ष पालखी पदयात्रा आमची हे आहेत। पालखी हे भुई आहेत, स्टार्ट टू एंड अब्दागिरी वगैरे पकडून चालत असतात। तसेच दानशूर व्यक्ती आणि आमचे सहकारी या आणि सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे 25 वर्ष मोठ्या उत्सवात आम्ही साजरं केलं। आणि या 25 वर्षात आम्हाला देणगीदाराकडून या पदयात्रेला सन्मान चिन्ह म्हणून आम्ही एकविरेचा फोटो देण्यात आलेला आहे। 25 वर्षाची आठवण म्हणून। नाही, आता पोरांमध्ये उत्साह आहे, बघता तुम्ही। आज हे वास्तू आम्ही 25 आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदयात्रेच्या आणि दानशूर व्यक्तीच्या मुळे ही वास्तू बनलेली आहे। ही 5000 स्क्वेअर फीटची वास्तू आहे, ग्राउंड+2 आहे। आज यामध्ये 1000 लोक राहत आहेत, खालती, वरती आणि या टेरेसवर। आता तुम्ही बघता, तुम्ही फोटो काढा, भंडारा कसा चालू आहे, हे सगळे पदयात्री कसे बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता। कुटुंब परिवार आहे हा परिवार 75 गावाचा झालेला आहे। आणि यावेळी 1000 पदयात्री यामध्ये सामील झालेले आहे। त्यांचे आई वडील, त्यांची मुलं, असा परिवार आहे। आणि मी आई एकविरा देवी सर्वांना आशीर्वाद देवो, त्यांचं आरोग्य निरोगी राहू दे, त्यांना आयुष्य उदंड मिळो आणि त्यांच्या कामामध्ये यश येवो, अशी मी देवी चरणी प्रार्थना करतो। यांचं मी ज्योती महेंद्र वैती,
आणि ही या पालखी सोहळा जसा सुरुवात झाली तेव्हापासून मी पण साक्षीदार आहे. यांनी इतकं मेहनत करून उत्साहात हा साजरा पादयात्रा त्यांनी आजपर्यंत 25 वर्ष सतत ही वाटचाल चालत आली आहे. अशीच चालत राहू. आणि शेवटी आई एकविरा देवी सर्व करून घेते. आणि एवढा भक्तगण एवढा परिवार कसा निर्माण झाला, ती तिची सेवा करून घेते. ती सगळी त्यांची सेवा करून घेते. आणि आज कैलास पाटील त्यांनी आज 3 गावांना एकत्र केलं आईच्या पालखीनिमित्त. म्हणजे सगळ्यांचे आणि त्यांचं सोशल काम पण या निमित्ताने लोकांचे समाजोपयोगी कार्यक्रम ते करतात. आज लोकांशी एवढा संपर्कात आहे आणि आपल्या लोकांना एकत्र आणण्याचं काम मोठं काम ते करता येत आहे. हो, त्यांचं श्रेय त्यांनाच आहे कारण त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि आई भवानी असं त्यांची परंपरा सतत चालत ठेवो ही प्रार्थना. हॅलो, नमस्कार. मी कल्पना पवार. मी नाणेपाड्याची रहिवासी आहे. आम्हाला ह्या पालखीला 25 वर्षे झाली. आमच्या पालखीला आम्ही दरवर्षी इकडे येतो आणि खूप मजा करतो. आणि काय साड्यांचं लिलाव वगैरे होतात इथं. सगळं काय व्यवस्थित करतात. सगळी गोड गुलामानी नाचतात. नमस्कार, मी सौ रुचिरा राकेश पाटील. मी या पालखीला 25 वर्ष झालेली आहेत आणि हे 25 पूर्ण वर्ष हजर आहे. माझ्या लग्नाच्या आधीपासून मी ही पालखी अटेंड केलेली आहे. आणि मला 7 वर्षानंतर मूल झालं. माझ्या मिस्टरांनी नवस म्हणजे बोलला होता. तर जेव्हा माझा मूल झाला तर त्यांनी चालत येईल म्हणून बोलला आणि तो त्यांनी पूर्ण केला. आमची इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही आईकडनं 1 पाय मागितला. आज मला 2 मुलं आहेत. तर खूपच आम्हाला आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे नक्कीच. आणि आमचा बिझनेस आहे केबल इंटरनेट, तो आई एकविरा नावानेच चालतो. तर आम्हाला भरभरून आईचा आशीर्वाद आहे. आणि पालखीमध्ये तर आम्ही खरंच आज 25 वर्ष पूर्ण झालेले पण कुठच्या गालबोट न लागता सक्सेस आहे. आणि असंच पिढ्यानपिढ्या चालो ही आमची हीच आई एकविरा चरणी आमची इच्छा आहे. ठीक आहे. हॅलो, माझं नाव विलास शारदा विलास कडव. आम्ही 25 वर्ष झालं पालखी सहभागी आहोत. पहिला चालत पण यायचो आणि खूप आम्ही 1 महिना असताना साड्यांचं सगळं करतो. 3 गावातल्या बायका एकत्र येऊन साड्या वगैरे आम्ही हे करतो. ड्रेस करतो, एकसारखी साडी करतो. हे आम्ही सगळं मिळून करतो. आई एकविरा भक्त मंडळाला देणगी स्वरूपात 5000 रुपये रोख आलेले आहे. आई एकविरा भक्त मंडळ नाणेपाडा इकडे रहिवासी आहे आणि आमच्या पालखीला 25 वर्ष पूर्ण झाले. अगदी उत्साहात पालखी आम्ही 25 वर्ष पूर्ण केली आणि एवढा आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. आणि सगळे भक्तजन आम्ही अगदी मिळून मिसळून आनंदाने प्रसाद सगळ्यांचा लाभ घेतो. सगळं अगदी व्यवस्थित पार पडते. कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा सुंदर असतं आमचं. आई एकविरा भक्त मंडळाचा पदयात्री गेले कित्येक वर्ष तो चालत येत आहे. जयवंती जयवंत भोईर. मी पालखी पदयात्रा, मला खूप हा सण आपला कोळी लोकांचा आहे. आई एकविरा आईचं मला सगळं खूप आवडतं. मी तिला मानते आणि मला तिचं खूप आवडतं. म्हणून आपल्या सगळ्या देवाशी पण आहेत मदतीला व आपले सगळे भक्त मदत करतात. याचं मी स्वागत करते. थँक्यू. आई माऊलीचा मंडळी बघा बरं, जर एखाद्या पदयात्रेचा बड्डे असेल तर बड्डे पण मंडळातर्फे साजरा करण्यात येतो.
मंडळी, आत्ताच्या जमान्यात महिला पण सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरी करतात. मग इकडे आपले महिला मंडळ मागे कसे बरे राहील? ठाणेमधल्या ओळ्या गावचे महिला मंडळ पण चालत पालखी घेऊन कारल्याला येतात. माझं नाव वासंती पंढरीनाथ राऊत, कासारवडली, माजी नगरसेविका. माझं एकविरा महिला पदयात्री महिला मंडळ आहे. आज आमचं 19वं वर्ष आहे आणि 19व्या वर्षामध्ये आम्हाला बरेच प्रसंगांचे अनुभव आलेले आहेत व माझ्या महिला पण सक्षम झालेल्या आहेत. त्या महिलांचा खूप सपोर्ट असतो मला आणि एवढ्या ह्याच्यात देताना आम्हाला पाण्याची व्यवस्था अरुण पाटील हे खूप चांगल्या पद्धतीने करतात. त्याचप्रमाणे राहण्यासाठी एवढी विनामूल्य प्रशांत किनी हे आम्हाला जागा देतात. तरी त्यांच्या एकविरीचरणी अशी प्रार्थना आहे की आमची पालखी सदैव अशीच राहावी आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळावे. एवढंच बोलून म्हणजे 2 शब्दांमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र. एकवीरा माते की जय. एकवीरा माते की जय. एकवीरा माते की जय. मंडळी, तेलवणाच्या दिवशी म्हणजेच जत्रेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आईच्या दर्शनाला गेलो. गोटा मारू ना नानू. बघा जो आमच्या दुकान नाही असेल म्हणून नको करू दे, आम्ही बनवले. घे ना बॅग. बघ पिंक्याने केलं. ती कोणती मस्त आहे ना, मोठा ना. व्हिडिओ चालू.
तर मंडळी, लोणावळ्याच्या जत्रेला आम्ही केलेली मजा धमाल मस्ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर भरपूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. आई आमची निवडून आली. तू यायला पाहिजे ना मला.